या ठिकाणी आयोजित करत असताना या अतिशय सुंदर आणि उपयुक्त अशा कार्यक्रमाला उपस्थित राहत राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा, आदरणीय संजय मामा शिंदे, आदरणीय आमदार यशवंतजी माने, आदरणीय राजनजी मालक पाटील, आदरणीय दीपक आबा साळुंके, संतोषजी पवार, लक्ष्मण मामा जाधव, किसनभाऊ जाधव, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहिलेल्या माझ्या महिला भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये मोफत तपासणी, उपचार, मोफत चष्मे वाटप, त्याचबरोबर अनेक आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलं ते नागेशजी गायकवाड, किसनभाऊ जाधव यांना मी मनापासून धन्यवाद देते. खरं तर आरोग्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न हे वयाच्या 40 नंतर महिलांमध्ये उद्भवतात. यामध्ये खऱ्या अर्थानं वयात येत असताना सुरू झालेली मासिक पाळी, लग्नानंतरचं गरोदरपण, बाळंतपणात होणारे त्रास, बाळंतपणानंतरचं खरं तर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन, यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीराची झीज झालेली असते आणि वयाच्या 40 नंतर अनेक आजारांना सुरुवात होत असताना महिला वर्गामध्ये सातत्याने दिसून येतं की त्याकडे केले जाणारं दुर्लक्ष, मग ते आर्थिक नियोजनामुळे असेल किंवा आपल्या त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे असेल. दिवसेंदिवस वाढत असलेला सर्वात भयानक आजार म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. मला या निमित्तानं विनंती करायची आहे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना प्रकर्षाने एक गोष्ट जाणवती, ते म्हणजे उपास, तापास, व्रतवैकल्य करत असताना सातत्याने या उपवासाच्या नावाखाली शरीराची हेळसांड किती मोठ्या प्रमाणात करावी याचं सुद्धा आता आत्मचिंतन करावं लागेल. कारण की या सणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं शरीराला जे आवश्यक जीवनसत्व, विटॅमिन्स याची गरज असताना सुद्धा उपवास करण्याच्या नावाखाली शरीराची जी हेळसांड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या असुविधा निर्माण होतात. मला असं वाटतं नागेशजी गायकवाड आणि किसनभाऊ जाधव यांनी महिलांना या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मोफत दिलेल्या आहे. महिला यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतीलच, पण आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांनी लेक लाडकी योजना आपल्यामध्ये घेऊन आलेत. नुकताच 2 दिवसापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये महिलांसाठी असलेल्या आरोग्य आणि सबलीकरण, सक्षमीकरणाच्या सुविधा देखील चांगल्या पद्धतीच्या देण्यात आला. थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे, महायुतीचं सरकार हे आपल्या आरोग्यासाठी कटिबद्ध तर आहेच आहे, पण त्याचबरोबर केंद्र शासनाने दिलेल्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हा चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता आला पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही राज्याचा, देशाचा प्रगतीचा आलेख ह्या त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षितेवरून आणि आरोग्यावरून मोजला जातो आणि म्हणून मला असं वाटतं ही आरोग्य सुविधा देत असताना नागेशजी व किसनभाऊ यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.